अर्चा होणं ती अवघड आहे. रोज पाणी गेलं पाहिजे देवाला. काय रोज पाणी घालता आलं पाहिजे. त्याची जागृती त्याच्यामुळे होते. तुम्ही काही करू नका. भावे तुळशी दळ पाणी भावे तुळशी दळ पाणी जोडात, भावे तुळशी दळ पाणी भावे तुळशी दळ पाणी जोडात, म्हणावे पतित वेळोवेळा, म्हणावे पतित वेळोवेळा, म्हणावे पतित वेळोवेळा, म्हणावे पतित वेळोवेळा. भावे तुळशी दळ पाणी जोडात, 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 म्हणावे पतित वेळोवेळा, म्हणावे पतित म्हणावे पतित वेळोवेळा, म्हणावे पतित वेळोवेळा, भावे तुळशी दळ पाणी जोडात, भावे तुळशी दळ पाणी जोडात. अंतःकरणाची शुद्धी, भगवंतावरचा विश्वास, श्रद्धा, निष्ठा आणि याने त्याच्यावरती एक तांब्याभर एक फुलपात्रभर पाणी घाला. एखादं पत्रम पुष्पम फलम तोयम कोणतंही तुम्हाला जे सापडेल ते फुल वाहा. फुल नाही भेटलं तर पान वाहा. कोणतं पान? त्यो बेश्रमाचं सुद्धा घेतो. मला असं समजू नका काहीतरी बोलतो म्हणून. अरे एक म्हातारी त्या पंढरपुरामध्ये होती, जुनी म्हातारी. मला वाटतं आमचं बापूचा संवाद झालता. ती म्हातारी अशी झाडलोट करायची आणि ती कचरा गोळा केलेला तिने काय करायचं, बाहेर यायचं कृष्णार. तिने कृष्णार्पण म्हणून टाकलेला केर पांडुरंगाच्या अंगावर पडत होता. कृष्णार्पण म्हणून टाकलेला केर पांडुरंगाच्या अंगावर पडत होता. बडवे म्हणले रोज स्वच्छ देव करतो, हे सकाळी सकाळी देवाच्या अंगावर कसला कचरा आहे. बराच वेळ झाला, बराच दिवस गेले, ते रोजच ते दिसायला लागलं. म्हणले काहीतरी आहे याच्यामध्ये, काय कोण करतंय बघा जरा. पंढरपूर त्यावेळेला काही एवढा मोठा विकास नव्हता. लय डोकं लावू नका जाऊ. म्हणजे एवढ्या गावात कवा फिरला असेल तेव्हा गावच किती असेल. 4 कोठ्याची वस्ती झाली आणि 4 घराचं गाव होतं. त्याला काय लागतंय? ते आता विकास झाला, पण त्यावेळेस अगदी छोटस गाव. त्या पंढरपुरामध्ये त्यांनी फिरले. एक बडवे नेमकं कोणाचं काय चाललंय बघितलं. ते एक म्हातारी काय करायची, कचरा गोळा करायची, पाठीत घालायची, ती सकाळी झाडलेला केर कृष्णा पण म्हणायची. असं तरी आलं तरी लय झालं आपल्याला. काही नाही आलं तर एवढं तरी यावं. तिने टाकल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की हे काय म्हणते, कृष्णार्पण वस्तू. तिला मस्तू कशाचा आलाय, कृष्णार्पण म्हणायची. ते देवाच्या अंगावर जाऊन पडायचं. त्या म्हातारीचे पाय धरले. म्हणले म्हातारी एवढं टाकताना तरी तेवढं म्हणू नको. एवढं कचरा टाकताना तरी तेवढं म्हणू नको. बाकीचं तर ती म्हणली मला काहीच कळत नाही. आपल्याला कळत नसलं तरी ते त्याचा स्वीकार करतो. म्हणून पत्रम पुष्पम फलम कसलंही असू द्या, देवाच्या अंगावरती तुम्ही ज्या वेळेला सद्भावनेने त्याच्या अंगावरती समर्पण करता तो स्वीकार करतो. विठाला काय करावं म्हणावे पतित वेळो. देवा पुढे फुगिरी चलत नाही. देवा पुढे अहंकार टिकत नाही. देवा पुढे मीपणा टिकत नाही. देवा पुढे चलत नाही, संता पुढे चलत नाही, गुरु पुढे चलत नाही. आणि तिथं मीपणा जर निर्माण झाला तर सर्वस्वी नाश आहे. विठाला
केल्याशिवाय राहत नाही, अनुभवात आल्याशिवाय कळत नाही. तुका म्हणे चाखुनी सांगे आणि मज अनुभव आहे. आहे अंगे प्रत्येक गोष्ट संतांनी दाखवून दिली ती अनुभवातून. विठाला देवापुढे हात जोडावे आणि हात जोडून म्हणावं, देवा माझं रक्षण कर, मी तुझा दास आहे. याला पतित म्हणायचं. मला काही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे. माझी जशी असेल तशी सेवा तू गोड करून घे. आणि आम्हा पतिताना म्हणजे आम्ही अनंत जन्माचे पापी आहोत, एका जन्माची नाही. आम्हाला कळत नाही आमचं पाप किती जन्माचं आहे. आणि या चालू असणाऱ्या जीवनामध्ये सुद्धा काय पाप घडतं की पुण्य घडतं याचे आम्ही अज्ञानी नाहीत, आम्ही अज्ञानी आहोत. तेव्हा देवा तू आमचा सांभाळ कर, आमचा स्वीकार कर. याला म्हणावे पतित वेळो वेळा. एवढीच प्रार्थना करायची, त्याला लागतच काय. हे जे आहे ते तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला सुलभता प्राप्त व्हावी. ही सुलभता प्राप्त होण्याकरता म्हणून तुकोबराय पहिल्या चरणात उभारीला हात 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 उभारीला जानवली मात. मात म्हणजे उणीवता, गरज, गोष्ट असे अर्थ आहेत. काय समजायचे समजा. जगी जानवली मात. अडचण भासायली, गरज लागली म्हणून मी हात उंचावून सांगतो तुमची गरज पूर्ण होण्याकरता. हात उंचावणे, उभारीला हात. काही गोष्ट प्रतिपादन करत असताना, विशेष गोष्ट प्रतिपादन करत असताना मनुष्याचा सहजही हातवारे होतात आणि हात उंच जातो. असा प्रतिपादन करताना ते भाषण का असना पुढाऱ्याचं, किंवा कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, किंवा एखादी गोष्ट सामाजिक स्वरूपाने पटवताना सुद्धा माणसाचं काय होतो, हात उंचावतो. याला उंच हात म्हणतात. अलग लक्षात. उभारीला हात म्हणजे हात भायावर करून सांगतो तुम्हाला. ऐका. काय ऐका? जगी जानवली मात. काय सांगता? सांगता काय? देव बैसले सिंहासनी. देव बैसले सिंहासनी.
देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी झाल्या या जगापुरधनी, झाल्या या जगापुरधनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी. उभा राहून हात उंचून सांगितलं देव बैसले सिंहासनी देव सिंहासनावरती बसले विराजमान झाले. आज काय आहेत हनुमंतराया म्हणजे देवच आहेत ना. ते काय झालेले आहेत सिंहासनावरती बसलेले आहे. कशा करता सिंहासनावर बसले म्हणे आल्या याचका पुरे धनी. कुणासाठी? याचकासाठी. आता हे आपले सगळे याचकच आहेत. आपण कोण श्रीमान आहेत असं वाटतं का? किती श्रीमंत झाला तरी, किती श्रीमंत असू द्या, गडगंज श्रीमंती असू द्या, 10 नाही 50 पिढ्यांना हटणारी संपत्ती त्याच्याजवळ असू द्या, पण तो सुद्धा भिकारी आहे. तो काय आहे? भिकारी आहे. कळत नाही तो आपण भिकारी म्हणून आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं आपल्यासारखा कोणी नाही, पण तो सुद्धा भिकारी आहे. हं? जगामध्ये या देशाचा पंतप्रधान तो काय आहे? काय बाकीच्याच कशाला सांगू? तो सुद्धा काय आहे? त्याला सुद्धा अपेक्षा कशाची? मताची. जाऊ द्या, तुमच्या आमच्यासारखा सामान्य जीव जरी श्रीमंत असला तरी सुद्धा भिकारी. त्याचा भिकारीत्व पण केव्हा कळतं माहितीये? की ज्या वेळेला तो अत्यंत अडचणीमध्ये सापडतो, ज्या वेळेला संपत्ती काम करत नाही, डॉक्टर काम करत नाही, औषध काम करत नाही, त्यावेळेला तो याचना करतो, देवा मला ही मागणं नाही का? मागणं नाही का? हे मागणंच आहे. हे सुद्धा मागणंच आहे. ज्या अर्थी मागतो त्या अर्थी तो मागण्याचा विषय वेगळा आहे. लक्षात घ्या. मागण्याचा, कुणाला धनसंपत्तीची गरज नसेल मागणार नाही, कुणाला दुधाची गरज नसेल मागणार नाही, कुणाला कपड्याची गरज नसेल मागणार नाही, बरं, पण कुणाला पुत्राची गरज असेल तर मागेल. बरोबर आहे ना? कुणाला पुत्राची गरज असेल तर मागेल, आणि कुणाला पत्नीची गरज असेल तर बाबा लग्न व्हायना का? आता काय करावं? काय त्याला पत्नीची गरज आहे, तोही मागेल. तो काय झाला? आहे ना? ज्याला पतीची गरज आहे, मनासारखा पती भेटत नाही, आणि म्हणून ती सुद्धा याचना करते, देवा माझ्या मनासारखा मला पती. काय झालं? भिकारी. बरोबर आहे? मग दारावर येऊन मागणारा तोच भिकारी का? आपण नाहीत का? विठ्ठला 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 सगळे तसेच आहेत. बरं, ते सुद्धा भिकारी. जाऊ दे तुमचं आमच्या सारख्याच प्रधानमंत्र्याचं हे काय गोष्टी घेऊन बसले हो? जो जगाचा दाता आहे, जगत चालक आहे, जगत मालक आपण ज्याला म्हणतो, तो सुद्धा काय झाला? तो सुद्धा भिकारी ठरला. भिकारी केव्हा? वामन अवतारामध्ये भगवंताला भीक मागावी लागली.
विरोचनच्या पत्नीचं नाव आहे. मग एक कथा आहे, गोष्ट आहे. तिचा पती वारला त्यावेळेस सती जाण्याची पद्धत होती. काय होते? सती जाण्याची पद्धत. ती सती जाऊ दिलं नाही, कारण ती गर्भवती होती. गर्भवतीने सती जायचं नाही असा नियम होता. तेव्हा पूर्वीचा काळ सांगतो, आताचा नाही सांगतो. पूर्वीचे भलेच कायदे वाई वेगळे होते. वाई कायदे म्हणजे बरेच, ज्याची गरज नाही. नवरा मेला खौर करा, आपल्यात नाही बामनात. खौर कावा करायची नवरा मेल्यावर. पण ती असे काही नियम, विचित्र नियम होते. जाऊ द्या, त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही, ते काही विषय महत्वाचा नाही. पण ती म्हणली भली होई सती न गई विरोचन के साथ. ती म्हणती, काय म्हणती बघा, ती म्हणती भली होई, म्हणली बरं झालं, भली होई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ. तिच्या पोटी बळीराजा जन्माला आला. तिच्या पोटी कोण आला? बळीराजा जन्माला आला. ती म्हणे मी सती गेले नाही, हे चांगलं झालं, पण ऐसा पुत्र पैदा हुआ की प्रभू पसारे हात. विठाला अवतारामध्ये देवानी बळीच्या दारात गेला. बळी राजाला अत्यंत महत्व आहे. नेमकं सरकार बळी राजाला विसरतय. अरे देव ज्याच्या दारात भीक मागतो त्याच्यासारखा कोण दाता मोठा आहे जगात? सांगा, तुमच्या लक्षात नाही आलं? बळीराजा कुणाला म्हणतात? शेतकरी आहे ना? त्याच्या दारात जाऊन भीक मागणारा कोण? सर्व सर्वेश्वर परमात्मा मोठं कोण? श्रेष्ठ कोण? जगाचा पालनहार कोण? बळीराजा. विठाल सर्वश्रेष्ठ आहे. ही सर्वश्रेष्ठता आम्ही विसरलो हो. सर्वश्रेष्ठता आम्ही विसरलो, म्हणून सरकार आम्हाला किंमत नाही देत. नसल एखाद्याला शेती म्हणून काय झालं, तर मलाच शेती नाही म्हणजे मी बळीराजाचा आदर करू नाही काय? जगतो कशावर, खातो कशावर, बोलतो कशावर, चालतो कशावर, व्यवहार कशावर करतो, कीर्तन कशावर करतो? सांगा, राजकारण कशावर आहे? पोटात नसल्यावर करा बरं काही समल का? कोणतंच कीर्तन करता येणार नाही. आज सोमवार आहे म्हणून बरं आहे. तुमचा नाईलाज झाला, त्या सोमवारनी तुम्हाला खोटून टाकलं. जर अन्न नसेल तर शरीर कार्यरत होत नाही, आणि कार्याची शरीर कार्यरत जर होत नाही तर कार्याची सिद्धी होणार नाही. आणि कार्यसिद्धी होण्याकरता अन्नच लागेल ना. ते अन्न आणायचं कुठून? अन्न कुठून आणायचं? तर अन्न जेव्हा बळीराजा पिकवितो त्यावेळेला ते अन्न खाऊन सर्व कारभार विश्वाचा चालतो. हे देवाने ओळखलं हो, आम्हाला कळना. हे देवाने ओळखलं आणि त्याच्या दारात जाऊन भीक मागितली. पण तो सुद्धा त्याचा राजकारणी डावच होता. देवाचा सुद्धा डावच. त्याच्यासारखं राजकारण कोणी करू शकत नाही. कुणासारखं? ज्याला चांगलं राजकारण करायचं त्यांनी महाभारताचा अभ्यास करावा. राजकारणी माणसांनी कशाचा अभ्यास केला पाहिजे? म्हणजे त्याच्यामध्ये सगळे स्वभाव चित्रण आलेलं आहे. मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो. मी काही भावनिकतेत बोलत नाही, पोथीन पुराणात बोलत नाही. त्याच्यामध्ये काय आलेलं आहे? महाभारत म्हणजे स्वभाव चित्रण आहे. दुर्योधनाचा स्वभाव काय, द्रौपदीचा स्वभाव काय, दुःशासनाचा स्वभाव काय, अर्जुनाचा स्वभाव काय, धर्मराजाचा स्वभाव काय, नकुलाचा स्वभाव काय, 5 पांडवाचा स्वभाव काय.
कौरवाचा स्वभाव काय आणि या सगळ्यामध्ये द्रौपदीचा स्वभाव काय, सुभद्रेचा स्वभाव काय आणि या सगळ्यामध्ये कृष्णाचा स्वभाव काय, त्याच्यासारखं राजकारण कोणालाच जमणार नाही. आणि करायचं असेल ना तर महाभारताचा अभ्यास करा, राजकारण कळेल. रामायणाचा अभ्यास करा, स्वभाव चित्रण कळेल. कोण कोणत्या स्वभावाचा आहे त्याला बोलल्यावर तर कळेलच कळेल, पण बघता क्षणी कळेल. विठाला झाड जाणीचे फुले, माणस जाणीचे बोले, हे लक्षात ठेवा. झाड कशाने ओळखाली, कशाचे? फुलावरून झाड ओळखायला येतं आणि बोलण्यावरून माणसाची पारख होती. तो कोणत्या धर्तीने बोलतो याचं ज्ञान मात्र आपल्या जवळ असावं लागतं. विठाला आणि गोग जाणी जे केली पूर्व कर्मीची. रोग आहे ना, रोग आहे ना, तर रोग हा पापाने निर्माण झालेला आहे. रोग का उगच होत नाही कोणाला. बघा, काहीचं आयुष्य जातं पण निरोगी जातं, आणि काहीचं आयुष्य जातं त्याला गजकरण तरी होईल, नाहीटा तरी होईल. काही ना काहीतरी त्याला व्याधी असते. वरून दिसत नसली म्हणजे नाही का, आहेच आहे. कसलीच व्याधी नसली तर मानसिक व्याधी असते. काय असते? मानसिक. हे सगळे रोगाची लक्षणं आहेत. बीपी शुगर हे तर काय अनंत झाले, त्याला काय करायचंय. हे तर पुष्कळ झाले. कोणाचा ऍक्सिडेंट, कोणाचं काय, कोणाचा हात गेला, कोणाचा डोळा गेला, कोणाचं नाक तुटलं, कोणाचा पाय तुटला. काय हो? सगळे प्रारब्धाचे विषय. म्हणून हे लक्षात ठेवा, भावी जीवन चांगलं करायचं असेल, सुंदर आणि सुजलाम सुफलाम करायचं असेल, नीतिमय करायचं असेल तर महाभारत रामायणाचा अभ्यास करा. अभ्यास पोथी म्हणून वाचू नका. ग्रंथ कसा वाचावा? अभ्यासनीय वाचावा. स्वभाव चित्रण लक्षात येईल. काय होईल? स्वभाव चित्रण लक्षात येईल. तसा हा श्रीकृष्ण परमात्मा, त्याच्यासारखा राजकारणी कोणी नाही. त्यांनी विचार केला की जर उद्या बळीच्या राजा सत्ता, जर ही जगत सत्ता, नीट लक्ष देऊन ऐका बरं काय बोलतोय. चा मा करू आणि केला तर केला, मला काय त्याचं शुभ नाचू. नीट लक्षात घ्या. जर ही सत्ता बळीराजाच्या हातात जाईल तर बळीराजा काय करील हे सांगता येणार. म्हणून त्यांनी शक्कल लढवली, वामनाचा अवतार घेतला. वामन कोण होता माहितीये? काय शेतकऱ्याचं लेकरू होतं काय वामन? वामन होता ब्राह्मणाचा अवतार. जानवं घातलेलं आहे, छत्री धरलेली, हातात कमंडलू आहे. का कंडमंडलू काय काय मग त्याला कंडमंडलू कमंडलू हातामध्ये दारात गेला. कुणाच्या? बळीच्या दारात गेला. ही शतापी श्रीकृष्णाची आहे, ही शतापी त्या वामनाची आहे. नीट लक्षात घ्या. त्याच्या दारात गेला आणि त्याला हात पसरला. कुणाच्या पुढे? बळीच्या पुढे. कोणी पसरला? वामनाने पसरला. आता कोण पसरीत? वामन म्हणा नाही तर बामन म्हणा. विठाला जर हात पसरला की तुम्हाला किव आल्याशिवाय राहत नाही. किव करता का नाही? मग त्याला तुम्ही दान करता का नाही? हात पसरले, मी तुमच्या दारात आलो, हात पसरला, तुम्हाला किव येणार आहे की नाही? तुम्ही दान करणार, पण मला काय दान करणार आहे? एखादं काय धान्य टाकतान, एखादा रुपये टाकतान, एखादा पै टाकतान, काय काही नाही टाकता आलं तर प्रेम टाकताल, एवढं तर करता ना. मग जर वामनासारखा दारात आला तर त्याला आम्ही दान करणार, पण काय देणार? काय दान करणार? अहो काय दान करणार? वा वा वा, काय दान करणार? काय बुक्का नाही? मतदान करू.
करणार दान आणि आपण हाय तसे राहणार. विठ्ठल 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 त्यांनी 3 पावलं जागा मागितली. काय मागितलं का त्यांनी? धन नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही, काय नाही मागितलं. काहीच मागितलं. लय हुशार. वामनाची जात लय हुशार. वामन लय हुशार. त्यांनी काय मागितलं? 3 पावलं जागा मागितली. आता हे भोळा राजा काय बोलला? मागून मागितलं 3 पावलं तर मागितले. म्हणलं सोड पाणी. पाणी सोडायला लागल्यावर लय वर माहिती त्याच्यात मी सांगाव का कसं करावं असं मी मला वाटतंय, पण वर मासे पाणी सोडायला लागल्यावर त्याचा गुरु होता शुक्राचार्य. शुकाचार्य नाही, त्याच्या पोटात रेष घुसलेली. ज्याच्या पोटात रेष गेली तो शुक्राचार्य. त्याच्या पोटात रेष गेलेली ती शुक्रा झाला. शुका नाही झाला. काय झाला? शुक्राचार्य झाला. त्याच्या पोटात रेष गेल्यामुळे. आणि तो शुक्राचार्य म्हणला जर ही आता जर अडचण आली तर आपल्याला भिकच मागावं लागल. म्हणून तो झारीमध्ये जाऊन बसला. ह्यो त्याच्या पुढचा होता. त्यांनी सांगितलं म्हणला काडी घाल आतमध्ये. काडी त्या झारी पाणी सोडायला पाणीच पडाना. ते म्हणलं मी संकल्प सोडतो पण पाणीच पडाना. ते म्हणलं थांब काडी घे आणि आत खोशव. ते म्हणलं तुम्ही खोसा ना. म्हणलं तू याच हाताने खोशव. चॅप्टर आहे ध्यानात ठेवा. जसं जसं येईन तसं ध्यान करा. ते म्हणला मी नाही खोशीत. कुणाला म्हणला? बळीराजा. तुझ्याच हाताने खोसून घे. त्यांनी खोसली काडी आणि त्याचा गेला डोळा. त्याला म्हणला कावळा. त्याला काय म्हणते? एकच डोळा त्याला. कोणी इकडे कोणी इकडे इकडं. पण लय चाणाक्ष. त्याला कावळा म्हणले. त्याचा डोळा गेला. तो शुकाचार्याच्या त्या डोळ्यातून पाणी पडलं. संकल्प सिद्ध झाला आणि दिला 3 पावलं जागा. त्यांनी 3 पावलं जागा दान केली. संकल्प पाण्याचा सुटल्या बरोबर त्यांनी एक पाय वर केला. एक गेला अंतराळात, दुसरा उचलला. कुठं ठेव सांग? म्हणलं पृथ्वीवरती. पृथ्वीवरती ठेवला पाय. पुन्हा अंतराळातला पाय उचलला आणि पुन्हा वर केला. सांग कुठं ठेवू आता? एक अंतराळात गेला, एक पृथ्वीत गेला. आता सांग तिसरा पाय कुठं ठेवू? त्यांनी हुशार होता. त्यांनी सांगितलं आता इथेच माझा उद्धार. आता काही विलाज नाही. माझ्या तोंडाने मी देतो म्हणजे आता काही माग बघायची गरज. इमानदार जात असते शेतकऱ्याची महाराज. त्यांनी पाय असा वर कुठं ठेवू नको ठेव माझ्या डोक्यावर. आणि त्यांनी त्याच्या पाया डोक्यावर ठेवल्यावर तेवढा तरी कृतज्ञता दाखवायला पाहिजे. ती पाय ठेवून त्याचा उद्धार करावा का त्याला खाली गाडाव? हो कुठं घातला? पातळात घातला. इतका नीच देव आहे विठाला. त्याला बोलवाय जायचं गेला ना उचलून तपलं तिकडच बघ म्हणायचं. इकडं पुन्हा यायचं नाही. जसं माणूस एखादा रुसून चालला ना निघ 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 पुन्हा घराचं तोंड बघू नको म्हणतं का नाही. त्याला कोणी आणायला जात नाही. लई ताप दिल्यावर कशाला ती आणायला जाते कोण? तिकडंच मर नका म्हणते खपा नका. काय निघ 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 तुला नाही म्हणे. तसं देवाला सुद्धा तसंच करा. अरे त्याच्या लई नादी लागायचं काम नाही. हाय असं पटतंय का तुला तर घे सेवा. नसन पटत आपला रुसून जा ना तर तिकडे गोकाडात जा. काय घेणं देणं नाही. विठाला देव अशी जात आहे. घेशी तेव्हा देशी देशी तेव्हा
तेव्हा घेशी ऐसा शशी उदार आणि घेशी तेव्हा दिशी. ऐसा शशी उदार घेशी आणि देशी. इंग्लिश नाही म्हणलं मी, देशी. जेव्हा घेतो तेव्हा देतो. अगोदर त्याची जात आहे घेण्याची आणि मग देतो. त्याला पातळात घातलं खरं पण त्याच्या दारात उभा राहावं लागलं. आजही तो दारात उभा आहे. विठ्ठल 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 एवढ्यासाठी सांगितले की तो सुद्धा मागणारा आहे, तो सुद्धा भिकारी आहे. आपण तर काय विषय नाही, आपण सामान्य जीव आहोत, सामान्य माणसं आहोत. पण त्याच्या दारात जातो त्यालाच मागतो. त्यानेच दिलं त्यालाच मागावं लागतंय. म्हणून पण मागत असताना हक्काने मागायचं वेगळं आणि भिकाऱ्यासारखं मागणं वेगळं. हा भिकारी तसा नाही. ठाकलोचे द्वारी उभा याचक भिकारी उभा याचक भिकारी उभा याचक ठाकलोचे द्वारी उभा याचक भिकारी उभा याचक भिकारी उभा याचक भिकारी ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी याचक भिकारी उभा याचक भिकारी दारात उभा राहिलो पण हे तुझ्या दारात मी उभा राहिलोय तुला मागण्याकरता. एवढा एवढा सुद्धा विश्वास निर्माण झाला पाहिजे. तुझ्या दारात आहे मी, तुला मागण्याकरता उभा राहिलेलो. तुला द्यावंच लागेल. नुसतं द्यायचं नाही, नुसत्या देण्याला महत्व नाही. मनासारखं दे. कसं दे? माझ्या मनासारखं तू दिलंस तर तुझं देव पण आहे. आमुचिया भावे तुझं देव पण हे काय विसरून राहिलासी. नामदेवराय भांडण करतात देवाबरोबर. अरे आमच्या भावामुळे तुझ्यामध्ये देव पण आलाय हे विसरलास काय? आमच्या भावे तुझं देव पण देवाशी भांडण. म्हणून मी तुझ्या दारात उभा राहिलो. मी म्हणेल आणि मी मागेल तसं तुला द्यावं लागेल. काय म्हणलं? माझ्या इच्छेची पूर्ती तुला करायची आहे. माझ्या मनासारखं प्रसन्नतेचा आणखीन असा आनंद जाई अशा प्रकारचं मला द्यावं लागेल. तू देशील ती घेण्यासाठी मोकळा नाही. याला याचक म्हणतात. आणि भिकारी कुणाला म्हणतात? जी देईल ती घेऊन जाईल. त्याचा हक्क चालत नाही. जिथं हक्क असतो तिथं मनासारखं माणूस मागतो. जिथं हक्क नाही तिथं मागायचा विषय येत नाही. अलग लक्षात. मागतय पण ती किती मागते? द्या बाबा भाकरी द्या, काय द्या, जे तुम्ही देताल रुपये देताल तरी त्याला काही तक्रार नाही. इथे तसं नाही. तू जर आमच्या मनासारखं नाही दिलं तर आम्ही तुझी तक्रार करू. कुठं? सगळ्या जनात तुझं तक्रार करू असा विषय आहे. सगळीकडे आम्ही सांगू. त्यामुळे देवही तुम्ही याचकतेने जाताना तर तुमची इच्छा पूर्ण करणारा तोच आहे. बरं तो कुठे आहे? सर्व अंतर्यामी आहे. सर्वस्यच अहम हृदयसन्निविष्टो मृतस्मृती ज्ञानम पोहनंच तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांत अशी कामू विषयावरी. या ओवीचा उपाव करण्याकरता वेळ नाही आपल्याला. पण तो हृदयस्थ परमात्मा ह्याला जागृत करण्याकरता ही स्थान आहेत. मंदिरं कशा करतायत? घरात देवघर असताना मंदिरं कशासाठी? घरात देव असताना मंदिरातली देव कशासाठी? तर आपली सार्वजनिक भक्ती आणि एकट्याची भक्ती. एकट्याची भक्ती मतलबी आहे पण सार्वजनिक भक्ती ही सर्वासाठी आहे. म्हणून सर्वासाठी खुलं असणारं मंदिर आहे. तिथं सर्वांनी हात जोडल्यानंतर देवाला त्या ठिकाणी विशेष स्वरूपाने भक्ताची इच्छा पूर्ण करावी लागते. आता हनुमानजी ताजेत बरं. त्यांचा आवरा आवरा म्हणजे त्याला आवरा नाही. आवरा म्हणजे बोलय आवरा नाही तर म्हणलं आवरा त्याला. त्याला काय आवरीचा? तो तुम्हालाच आवरून घेईन.
देवालय आहे त्याची नित्य पूजा करणाराची इच्छा पूर्ण होईल. हे आजही नारदाच्या गादीवरून सांगतोय तुम्हाला. त्याची नित्य पूजा जर केली आणि त्याला मनोगत जर आपण व्यक्त केलं तर ती इच्छा पूर्ण होईल. कारण जसं लहान मुळा जन्मल्याबरोबर त्याची टवटवी वेगळी आहे नाही का, गोंडसपणा वेगळा आहे आणि ते जसं जसं वाढतं तसं तसं गाढवाचे ताने वाढता क्षणे क्षणे उपजता बरे दिसे रूप वाढता नाशी. विठ्ठल विठ्ठला हा परमात्मा हनुमंतरायाच्या स्वरूपाने आपल्या समोर उभा आहे. सेवा करा, फळ घ्या. आलं लक्षात? याचक स्वरूप आहे, पाहिजे ते मागा, पूर्ण करणारे आहेत. त्यांची मात्र सेवा तनु मनो जीवे चरणाशी लागावे. हे करत असताना अगर्वता करावी. मीच पूजा करते म्हणून होती असं म्हणू नका. कोणी या कोणी पूजा करा, सर्वाशी अधिकार आहे, सकळाशी इथे आहे अधिकार. असा मीपणा गाजू नका. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. अशा स्वरूपाने ज्या वेळेला आपली सेवा घडते ना त्यावेळेला तो परमात्मा प्रभू आपल्याला पाहिजे ती देण्याकरता उभा आहे. पाहिजे ती मागा देईल, पण सेवा करा. तनु मनो जीवे चरणाशी लागे. तनानी मनाने, तन म्हणजे शरीर, मनाने पावित्र्य मनाने आणि जीवाने आपला सगळा जीव त्याच्यावर समर्पण करा. बरोबर सगळं कार्यसिद्धी होते. त्या पद्धतीचे सूत्र आहेत त्याचे. तर लोक म्हणतात आम्ही रोज पाणी घालतो, आम्हाला पावनच. कसा पावन? दगडावर पाणी घातण्यामध्ये आणि देव समजून पाणी घालण्यामध्ये फरक आहे की नाही? दगड तर सगळेच आहेत, कोणचे दगड नाहीत का नाही? पण त्याच्यावरती देवही भावना करून अंतःकरणामध्ये ज्या वेळेला आम्ही त्याची पूजा अर्चा करू ना त्यावेळेला तो पावन होतो. अशा प्रकारचा आहे. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. हे कुणासाठी आला का? फक्त निमित्त झालं. कुणाचं? अंबरीशी राजाचं. अंबरीशा कारणे जन्म 10 घेतले. त्या जन्माचे अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार असे 6 प्रकार आहेत. त्यापैकी हा भगवान रुद्राचा अवतार, हनुमंतरायाचा अवतार, अंशांश अवतार आहे. या अवतारामध्ये आणि प्रगट परमात्मा होतो आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता तो सगुण साकार अशा प्रकारचा होतो. असा हा प्रभू परमात्मा. एवढा प्रभू भावे जेणे संपुष्टी राहावी आणि होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. यापेक्षा काय सांगावं आणखी? पण ती एकासाठी आला, अंबरीशा करता आला. पण त्याचे सगळे विस्तार असे झाले, 6 प्रकाराने अवतार घेता झाला. याचं कारण फक्त एक, अंबरीश. एकाच्या कैवारे अशा प्रकाराने कला आवेश अशा स्वरूपाने आणखीन अवतार भगवंताचा झाला आणि भक्त काम कल्पद्रुम हे नाव करता झाला, भारता झाला म्हणा. असा परमात्मा सर्वांसाठी उभा आहे. आणि हे आपल्याला सांगणारे कोण आहेत? दोही ठाई टोका, दोही ठाई टोका, दोही ठाई टोका, दोही ठाई टोका, दोही ठाई तुका, दोही
सका पुरी धनी पुरी धनी आल्या या जगता आल्या या जगता जेवायचा टाइम झालाय बरं का, कोणी जाताना लांब लांब जाऊ नका, जेवायला बसायचे. आल्या या पुरधनी आल्या या पुरधनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी ठाई तुका नाही पडू देत तुका, देवाकडे जाऊन भक्ताची सदिच्छा त्या देवाला सांगून बरं. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राना. तू आमच्यासाठी अवतार धारण कर आणि सगुण साकार हो. हे देवाला निरोप आणि आपल्याला निरोप दिला की देव सगुण साकार झालाय. तुम्हाला जी इच्छा होईल
ठाई तुका नाही पडू देत चुका देव बैसले सिंहासनी आणि आल्या याचका पुरी विठोबा रुखमाई रुखमाई हनुमंतरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना झाली तसं कलशारोहणही झालेलं आहे झळझळीत सोनसळा कळस सोजिवळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाची नगर माहेर संताची आणि नामया स्वामी केशवाची ही झळझळीत सोनसळा कळस का बसवायचं तर देवळाच्या कामा कळसू आणि परमगंगेशी सिंधू प्रवेश सिंधू म्हणजे समुद्र नदी जी धावते ती कुठपर्यंत धाव आहे तिची समुद्राला मिळेपर्यंत पुन्हा तिचं संपलं धावणं तसं मंदिराचं काम पूर्ण झालं कधी समजावं कळस स्थापन झाल्याबरोबर तसा देवळाच्या कामा कळस असा पूर्ण कळस आहे का कळस आहे तर ज्याला जमत नाही बाबा पाणी घालायला जमत नाही मंदिराकडे यायला जमत नाही वयोवृद्धता झालेली आहे त्यांनी काही करायचं नाही जिथून कळस दिसल ना तिथं काय करायचं हात जोडायचे तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा नाश करणारा कळस आहे आणि ज्याला जमत नाही त्याला तिथून जरी हात जोडले तरी सुद्धा ते पावन परमात्म्याला होतं ज्याला जमत नाही त्यांनी लांबून हात जोडले तरी हरकत नाही पण त्याची सेवा कधी चुकू देऊ नाही अशा प्रकारची भूमिका या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी प्रतिपादन केलेली एकदा माऊलीचं भजन एकदा तुकोबारायचं भजन सेवा संपली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली वयोवृद्ध असतील तर सर्वांचं नाव घेणं मुश्किल गोष्ट आहे एखादं राहिलं तर माझ्यावर पुन्हा रुसन गेलं जर बांधळ कोटा सोडून तर मग कसं करावं तसं हो नाही तर सर्व वयोवृद्ध मंडळी माझ्या वडिला समान आहेत माझ्या बंधू समान असणारी सर्व मंडळी माझ्या आई सारखे सर्व माता भगिनी त्या सर्वांचं अशा प्रकारचं मी मनपूर्वक आभार मानतो सर्वांचं मनपूर्वक अशा प्रकारचं पुन्हा एकदा शब्दस्मरणाने आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर आरती होईल आरती झाली की जेवणाची पंगत होईल असे सर्वांनी लक्षात घ्यावं बरं तुकाराम जगद्गुरु तुकाराम